मागच्या काही दिवसाअगोदर पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली. पुण्याच्या रस्त्यावरती कडकत्या उन्हामध्ये एक 70 वर्षाची म्हातारी पडलेली होती. गेल्या काही दिवसापासून ती म्हातारी पुण्यामध्ये दिसू लागली होती बुधवार पेठेच्या आसपास. त्या ठिकाणी आसपासची लोक तिला मदत करत होते, पण आजच्या घडीला त्या ठिकाणी तिची मदत करण्यासाठी कोणी नव्हतं. एक 18-19 वर्षांचा तरुण पोरगा तिची मदत करायला धावला. रस्त्यावरती पडलेली होती महिला, तिला उचललं, तिला पाणी वगैरे दिलं आणि तिला विचारलं की तुम्ही आजी कुठं चाललाय. त्यावेळेला ती हसली आणि काही बोलली नाही. उठली आणि घराकडे निघायला लागली. आता यावेळेला या तरुण पोराने तिचा पिच्छा केला. त्याला वाटलं की आता कुठं जाती बघावं, पुढे चालून हिला चक्कर येते का काय. तिचे पाठलाग करत करत तो तिच्या घरापर्यंत पोहोचला. त्यावेळेला त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला वाटलं होतं की ही महिला कुठल्या तर अनाथ आश्रमात राहत असेल, पण ही महिला एका मजबूत घरामध्ये राहत होती. घर बाहेरून दिसायला अतिशय सुंदर होतं. महिला घरामध्ये गेली, मोबाईल काढला आणि फोनवरती कुठल्या तरी व्यक्तीला बोलू लागली की माझी 1 तासाची वेळ गेलेली आहे आणि त्याचे 40,000 रुपये बनलेले आहेत. माझं 40,000 रुपये दे. आता या ठिकाणी या तरुणाच्या डोक्यामध्ये एकच विचार येऊ लागला की ही महिला धंदा करते का काय. आता त्याचं डोकं चालेना. नेमकं ही महिला बुधवार पेठेतून तिकडं तिच्या घराकडे यायला लागलेली होती. त्याच्या डोक्यामध्ये एकच संशय, ही महिला धंदा करते तर करते, म्हातारीसोबत कोण करत असेल. आता या सगळ्या गोष्टीचा छडा हा लावणार होता पोरगा. या पोराचं नाव होतं समीर. समीरच्या डोक्यामध्ये ही सगळी गोष्ट भिनली. घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने विचार केला, नेमका काय विषय आहे, कुठून येते 40,000 रुपये 1 तासाचे. पण त्याला काही समजलं नाही. तर पूर्ण घटना काय आहे तुम्हाला मी सांगतो, नेमकं कुठून येत होते पैसे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडत असेल तर लाईक नक्कीच करा. तर नमस्कार मित्रांनो, रोजच्याप्रमाणे समीर नावाचा एक 18-19 वर्षांचा तरुण कॉलेजला जात होता. त्या ठिकाणी भर उन्हामध्ये एक महिला रस्त्यावरती पडली. आता तिची अवस्था बघून याला राहावलं नाही. त्याच्या घरच्यांची शिकवण होती की एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला जर गरज असेल तर त्या ठिकाणी याने मदत करावी. समीरच्या बॅगमध्ये पाण्याची बॉटल होती. त्याने ती बॉटल काढली आणि या महिलेला दिली. महिलेने 2 घोट पाणी पिली आणि उठून बसली. त्या ठिकाणी तिची अवस्था बघून समीरला वाटले की एखादी भिकारी असेल. वय साधारणतः 70 वर्ष. तिला नाव विचारलं तर तिने सांगितलं की कमलादेवी. त्या समीरने कमलादेवीला विचारलं की तुम्ही कुठे राहता, पण ती काय सांगण्यासाठी तयार नव्हती. त्या ठिकाणी असलेल्या दुकानवाल्याने सांगितलं की ही महिला रोज बुधवार पेठेमध्ये जाते आणि रोज येताना या ठिकाणी तिला चक्कर येते. बुधवार पेठेमध्ये तर तुम्हाला माहितीच असेल काय चालतं. त्या ठिकाणी या समीरला वाटलं की ही महिला धंदा वगैरे करते का काय, पण तिची गरीब अवस्था बघून त्याला वाटलं की हिची थट्टा नको करायला, काय माहीत नेमकं काय आहे प्रकार. त्याने तिला पाणी वगैरे दिल्यानंतर विचारलं की आजी काय करताय, कुठे चाललाय. त्यावेळेला ती महिला म्हणली की पोरा, माझं आयुष्य खूप मोठं आहे, मी या आयुष्यामध्ये खूप अनुभव घेतलेले आहेत, तर मला एवढंच म्हणणं आहे की तू माझ्या व्यवसायाबद्दल विचारू नको. तू शिक्षण घेतोय असं दिसतंय, तर तू शिक्षण घे, तुझ्या मापाचं नाही हे काम. आता या ठिकाणी समीर म्हणला की तुम्हाला काय गरज असेल तर सांगा, जेवण देऊ का. ती महिला म्हणली की नको. समीर म्हणला तुमचं घर कुठं आहे सांगा, मी त्या ठिकाणाहून सोडून येतो. त्यावेळेला ती महिला म्हणली की नको, माझ्या घरी येऊ नको, तुझी बदनामी होईल. आता समीरचं डोकं पेटायला लागलं. त्याला लक्षात येऊ लागले की ही महिला नक्कीच काहीतरी धंदा करते. असे 4 शब्द बोलून ही महिला तिथून उठली आणि रस्त्याने जायला लागली. समीरने विचार केला की रस्त्याने जाताना जर हिला काय झालं तर माझ्यावरती दोष येईल. हिला घरापर्यंत सुखरूप पोचवायचं माझं काम आहे. तिच्या मागं हा चालायला लागतो. सायकल होती, सायकल कडेला धरली, ढकलत तिच्या मागं चालत होता. काही वेळानंतर त्याने बघितलं की ही महिला जी आहे एका चाळीकडे चालली. चाळीकडे जात असताना त्या ठिकाणी बघितलं एका मोठ्या घरामध्ये शिरली. त्याला वाटलं त्या ठिकाणी भीक वगैरे मागा शिरली असेल, पण तो कारण त्याचा असा विचार होता की ही महिला मंदिरात किंवा एखाद्या अनाथ आश्रमात राहत असेल. त्या ठिकाणी तिची अवस्था तशी होती. पण ती अर्धा तास झालं घराच्या बाहेर न आल्यामुळे समीर विचार करतो की आपण आता त्या घराजवळ जाऊन बघायला पाहिजे. ज्या वेळेला तो घरापाशी गेला त्यावेळेला बघितलं की घरामध्ये कोणी नव्हतं. ही महिला सोफ्यावरती बसलेली होती. त्या ठिकाणी बसून मोबाईलवरती बोलत होती. घरामध्ये एसी लावलेला होता. घर अतिशय चमकत होतं. असं वाटतच नव्हतं की ही एका वयोवृद्ध आणि गरीब महिलेचं घर आहे. समीरला आता समजत नव्हतं की काय विषय आहे. त्या ठिकाणी महिला म्हणत होती की मी 1 तास घालवलेला आहे या गोष्टीसाठी आणि माझे 40,000 रुपये 1% कमिशन मला भेटलेच पाहिजे. समीरला आता हे अनपेक्षित होतं, कारण त्याला वाटलं होतं की ही तर गरीब महिला आहे, हिच्याकडे पैसा वगैरे काही नसेल, पण 1 तासाचे 40,000 रुपये 1% कमिशन असं काय काम आहे. आता त्या ठिकाणी तो विचार करत होता की हिला जाऊन विचारावं का,
पण त्याच्या डोक्यात आलं की आता तर काही वेळापूर्वी माझी ओळख झाली, मला ती चांगल्या पद्धतीने ओळखत पण नसेल तर मी कसं जाऊन विचारू. त्यावेळेला समीर घराचा रस्ता धरतो, घरी पोहोचतो. तो कॉलेजला काय जात नाही. त्याच्या डोक्यात दिवसभर तेच. त्याने लॅपटॉप काढला, लॅपटॉपमध्ये सर्च केलं. एका तासाचे 40,000 रुपये 1% कमिशन कशाची भेटतं. त्यामध्ये काहीही पुरावा न मिळाल्याने तो डोकं खाजवत बसला. रात्रभर झोप नाही लागली. तोच विचार चालू होता. सकाळी उठला आणि विचार केला की मी त्या म्हातारीपाशी जाऊन विचारेलच. अंघोळ केली, बॅग घेतली, आईला सांगितलं की मी कॉलेजला चाललोय. आईने पाण्याची बॉटल दिली, डबा दिला. समीर हे सगळं घेऊन कालच्या जागेवरती जाऊन उभा राहिला. त्याला वाटलं होतं की ही महिला येईल, पण ती महिला काय आली नाही. त्यावेळेला त्याने सायकल काढली आणि कालच्या ॲड्रेसवरती पोहोच झाला. तरीच्या घरापाशी पोहोचला. कमलादेवी आतमध्येच बसलेली होती. याने बेल वाजवली. कमलादेवीने दार उघडलं. त्यावेळेला ती बघून आश्चर्यचकित झाली. कालचाच पोरगा आज आलेला होता या ठिकाणी. त्यावेळेला ती म्हणली की तुला माझा ॲड्रेस कसं काय भेटला. हा म्हणला की मी काल तुमचा पिच्छा करत होतो. माझं काय वाईट विचार नव्हते, फक्त मला बघायचं होतं की तुम्ही सुखरूप घरी पोहोचताय का. पण ज्यावेळेला तुम्ही घरी पोहोचला त्यावेळेला फोनवरती बोलत होता एका तासाचे 40,000 रुपये 1% कमिशन. तर मला रात्रभर झोप लागली नाही की नेमकं हे काय प्रकार आहे, मला याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आता समीरचे असे शब्द ऐकून त्याला म्हणले की दारात उभा राहू नको, आत ये. तिने दरवाजा लावला. समीरचे हातपाय लटलट कापायला लागले. त्याला वाटले की घरामध्ये दुसरं कोणी आहे का, माझ्यावरती हल्ला करते का, किंवा या बाईला काय आहे, किंवा ही म्हातारी ओरडून दुसरं कोणाला बोलवते का. आता हे सगळे त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू होते. त्यावेळेला ती म्हातारी किचनमध्ये गेली, एक ग्लास पाणी आणलं आणि समीरला दिलं. समीर ते पाणी पिऊन शांत झाला आणि विचारू लागला की मला सांगा ना काय विषय आहे. त्यावेळेला ती तिची कहाणी सांगू लागली. सांगते की माझ्या आईबापाची परिस्थिती कशी गरीब होती. माझं वय 16 वर्ष असताना माझं लग्न लावून दिलं. तेव्हापासून मी पतीसोबत राहिले. मी गर्भवती होत नव्हते, त्यामुळे माझ्या पतीने 4-5 वर्षानंतर मला सोडून दिलं. तेव्हापासून मी दरदरच्या ठोकरं खाते. ना मला माहेरचं प्रेम, ना मला सासरचं काही आसरा. यावेळेला माझी परिस्थिती खूपच वाईट होत चालली होती, पण मी हार मानली नाही. मी संघर्ष करून शिलाई मशीन घेतली, त्याच्यावरती शिलाई काम शिकले. हळूहळू एरियामधल्या महिलांचे ब्लाऊज वगैरे शिवून थोडेफार पैसे कमवले आणि पैसे कमवत असताना मी सामाजिक कामही केली. त्या ठिकाणी सामाजिक काम करत असताना माझी त्या मोहल्ल्यामध्ये चर्चा होऊ लागली. सगळे माझ्यावरती विश्वास ठेवत होते. समीर म्हणला की हे सगळं खरं आहे, पण माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट विचार येत आहेत. मला वाटतंय की तुम्ही काहीतरी धंदा वगैरे करताय का काय. ती महिला त्या ठिकाणी हसली. आता यावेळेला समीरला वाटलं की माझ्यासोबत काय वाईट करते, मला मारते का काय, मला बोलते का काय. पण ती काहीच बोलली नाही. ती म्हणली की सांगते मी तुला, जेव्हा माझ्यासोबत हे सगळं घडत होतं त्यावेळेला माझ्या मोहल्ल्यामध्ये मी प्रसिद्ध होत होते. आता त्या ठिकाणी एका व्यक्तीला घर पाहिजे होतं, तर मी त्या ठिकाणी असलेल्या एका घर विक्रेत्याला विचारलं की घर विकायचं आहे का. त्याने त्यावेळेला होकार दिला. त्या दोघांचा व्यवहार जुळवून दिला. त्यावेळेला त्या घर विक्रेत्याने मला 2% कमिशन दिलं. ते घर 10 लाखाला गेलं होतं त्या काळात, तर मला त्याचे 20,000 रुपये भेटले. तेव्हापासून या गोष्टीला सुरुवात झाली. मी काय करते, मोबाईलवरती व्यवहार घडवून आणते आणि त्याचे मला कमिशन भेटते. एक प्रकारे मी रिअल इस्टेटचं काम करते. आता ज्या वेळेला या समीरला हे सगळं समजतं त्यावेळेला त्याच्या मनातले जुने विचार सगळं गायब होतात आणि त्याला स्वतःबद्दलच वाईट विचार येऊ लागतात की मी या अशा वयस्कर व्यक्तीबद्दल मी कसं काय विचार करू शकतो. त्यावेळेला महिला म्हणली की काल तू जे ऐकलं ती मी एक घर विकून दिलं 40 लाख रुपयाचं, 1% कमिशन मला भेटला. बाकीची लोक 2% कमिशन घेतात, पण मी 1%च घेते. कोणालाही नुकसान होऊ देत नाही, कारण मला परिस्थितीने शिकवलं आहे की कसं जगायचं, पैसा कसा कमवायचा आणि दुसऱ्याला लुटायचं नाही. मला एवढ्या पैशाची गरज नाही, पण मी सामाजिक काम करण्यासाठी हे पैसे कमवते आणि शाळा कॉलेज या सगळ्यांना दान करते. आता हे सगळं बघून हा समीर तिच्या पाया पडला आणि तिची माफी मागू लागला. म्हणला की माझ्या मनामध्ये वाईट विचार आले होते, ती पण परिस्थितीमुळे आले होते. तुम्ही ज्या ठिकाणाहून निघाला होता आणि ज्या परिस्थितीत होता त्यावेळेला मला हे सगळं वाटलं होतं. समीरला त्या महिलेने माफ केलं आणि त्याला म्हणाली की तू शिक्षण पूर्ण कर, शिक्षण झाल्यानंतर माझ्यापाशी ये, मी तुला कॉन्टॅक्ट वगैरे देईल, तेव्हापासून तू काम चालू कर परत. त्यावेळेला समीर तिचा निरोप घेतो आणि त्या ठिकाणाहून निघून जातो. अशा प्रकारे या घटनेचा शेवट झाला. काही दिवसांनी समीरने ही घटना एका पत्रकाराला सांगितली होती. त्या पत्रकाराने ही पूर्ण घटना पेपरमध्ये छापून आणली होती. तेव्हा ही महाराष्ट्रामध्ये घटना गाजलेली होती. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा.